इसमें फुल टू फ्लॉप। राज्यात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं चिन्ह नाहीये। माजी आमदार रवींद्र धंगेकरांपाठोपाठ आता भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या रूपानं काँग्रेसला मोठा धक्का बसला। त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामराम ठोकला। 22 तारखेला ते भाजपात प्रवेश करणार आहेत। पक्षाला सोडचिठ्ठी देताना संग्राम थोपटे यांनी थेट शब्दात नाराजी व्यक्त केली। मवियाचं सरकार असताना मंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी डावलल्याचा थेट आरोप थोपटेंनी केला। येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार आहे। पक्ष पातळीवरून संधी मिळणं गरजेची होती, ती संधी काय मला वेळोवेळी मिळालेली नाही आणि या संधी न मिळाल्यामुळे सुद्धा सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा एक आक्रोश आहे की बाबा तुम्ही एवढे वर्ष प्रामाणिकपणे निष्ठेने काम करताय, मतदारसंघाचं करताय, पक्षाचं देखील करताय, परंतु मग तुम्हाला संधी मिळत नसेल तर नेमकं काय आहे? परंतु एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 4 वेळा झालं, लोकांचं जनतेचं म्हणणं आहे की आता तुम्ही सारखंच निष्ठावंत म्हणून सांगताय परंतु पक्ष म्हणून तुमच्या निष्ठेचा विचार कुठं होताना दिसत नाही, असं सुद्धा सर्वसामान्यांचं मत आहे। दरम्यान काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणाऱ्या संग्राम